सोलापूर महानगरपालिकेच्या जन्ममृत्यू विभागामध्ये 17,000 जन्ममृत्यू दाखले हे अद्याप प्रलंबित असल्यानं नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे। नवजात बालकाचं नाव लावणं, नावात दुरुस्ती यासह आधार, पॅन कार्ड, शैक्षणिक कामांसाठी, कुटुंब नोंद, वारसा आणि विमा दाव्यांसाठी आदी विविध शासकीय कामांसाठी जन्ममृत्यू दाखला आवश्यक असतो। परंतु प्रलंबित दाखल्यांमुळे अनेकांच्या महत्त्वाच्या कामांमध्ये अडथळे निर्माण होत आहेत। त्यात प्रामुख्याने ग्रामीण भागातील नागरिक शहरी दवाखान्यात दाखल होतात। त्यामुळे ग्रामीण भागातील नवजात शिशूंची नोंद दाखला महापालिकेत मिळतो। दाखल्यासाठी ग्रामीण भागातील नागरिकांना महापालिकेच्या जन्ममृत्यू दाखला विभागात येणं मुश्किलीचं होतं। ग्रामीण भागातील नागरिकांकडून दाखल्यांसाठी चक्रा मारणं सुरू झालं आहे। सध्या 17,000 दाखले जन्ममृत्यू विभागात प्रलंबित आहेत। सर्व्हर डाऊन, पडताळणी प्रक्रिया संथ, रेकॉर्ड अपडेटमध्ये त्रुटी आदी कारणांमुळे प्रलंबित प्रकरणांची संख्या वाढल्याचं निदर्शनास येत आहे। नागरिकांनी महापालिकेत केलेल्या तक्रारीनंतर ही माहिती समोर आली आहे। एकीकडे नागरिकांना तात्काळ आणि जागेवर सेवा उपलब्ध व्हावी म्हणून डिजिटल सेवा सक्षम केल्याचा महापालिकेकडून दावा केला जातो। दुसरीकडे नागरिकांना दाखल्यासाठी सतत पाठपुरावा, फोन करणं आणि कार्यालयात फेऱ्या माराव्या लागत आहेत। ऑनलाईन अर्ज स्वीकारले जातात, पण मंजुरीला महिना 2 महिने लागत आहेत। केवळ सर्व्हर डाऊनचं कारण महापालिका अधिकाऱ्यांकडून मिळतं। दाखला किमान आठवडाभरात तरी मिळावा अशी मागणी जनता दरबारामध्ये नागरिकांनी केली। दररोज 300 ते 400 प्रकरणं निकाली काढली जात आहेत। आवश्यक यंत्रणा, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करून प्रत्यक्षात कामाचा वेग वाढवून नागरिकांची प्रलंबित प्रकरणं निकालात काढण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत। 30 नोव्हेंबरपर्यंत झिरो पेंडन्सीसाठी आमचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने यांनी दिली।